सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आधीच वेग आलाय। त्यातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। सोलापूरमधल्या कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे। आता त्यावर स्वतः शिवेंद्रराजे आणि विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले पाहूयात। पालकमंत्री पदावरून महायुतीत बऱ्याचदा कलगीतुरा नाराजी नाट्य बघायला मिळतं। नाशिक रायगड मधला पालकमंत्री पदावरून झालेला संघर्षही आपण बघितला। पण जिथे पालकमंत्री आधीपासून आहेत तिथेही सारा आलबेल आहेच असं अजिबात नाही। आता साताराच बघा, साताऱ्यात पालकमंत्री आहेत शिवसेनेचे शंभूराज देसाई, पण तरीही पालकमंत्री पदावरून महायुतीत आता ठिणगी पडली आहे। भाजपचे शिवेंद्रसिंहराजे साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी बोलून दाखवली आहे। खास करून आमचे बाबा 5 वर्ष आमच्या सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन होते। प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं। आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पॅनलमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे। अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं। आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात। साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, तर माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं। बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती। म्हणजे सुटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो। गोरेंच्या या वक्तव्यामुळे महायुतीतली अंतर्गत धुसफूस समोर आली। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सुद्धा मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते। आता वाद थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता। त्यानंतर गोरेंच्या मनातलं आता ओठावर आलं। तर पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असल्याचं देसाई म्हणाले आहेत। तसंच मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनेच गोरेंसोबतच्या वादावर पडदा पडल्याचंही देसाईंनी म्हटलंय। हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं दोघांनी मिळून तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे। आता हा निर्णय ते तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी। त्यामुळं त्यांचा अधिकार आहे। त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही। त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। फडणवीस साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये साहेब, शिंदे साहेब, माननीय वहिनी, मी आणि माननीय मकरंद पाटील अशी आमची चर्चा झाली आणि जी काही चर्चेमध्ये त्यावेळी ठरलं, ह्या गोष्टी काही अंतर्गत झालेल्या चर्चा उघड बोलायच्या नसतात। आणि त्यानंतर मी पाहिलं वाहिन्यांवर एकदा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितले की जे झालं ते झालं, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र इथून पुढे सगळेजण काम करणार आहोत। अर्थात पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे गोरेंना नसून फडणवीस आणि शिंदेंना आहेत असं एक प्रकारे देसाईंनी म्हटलंय। तर ज्यांनी पालकमंत्री व्हावं अशी इच्छा गोरेंनी बोलून दाखवली त्या शिवेंद्रसिंहराजेंनी पालकमंत्री पदाबाबत कुठलाही बदल होणार नाही असं म्हटलंय। तसंच गोरे आणि आमचा एकमेकांवर विश्वास आहे म्हणून गोरेंचं प्रेम उतू जात आहे असंही त्यांनी म्हटलंय। हा विषय इथला नाही आहे आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत। आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे। ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो। मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असं आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय। आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। आता शिवेंद्रसिंहराजेंनी जरी पालकमंत्री पदाचा चेंडू टोलवून लावला असला तरी गोरेंच्या वक्तव्यामागे नेमका काय राजकीय संदेश आहे, ती केवळ त्यांची वैयक्तिक इच्छा आहे की येऊ पाहणाऱ्या बदलांची नांदी, याबाबत आता राजकीय चर्चा होत आहेत। काही दिवसातच जिल्हा बँकेची निवडणूक सुद्धा आहे, त्यामुळे गोरे विरुद्ध देसाई वादाला परत एकदा फोडणी मिळण्याचीही शक्यता आहे। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।